ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 5 मेच्या जबरदस्त धमाकेदार भागामध्ये सगळे सुभेदार किल्लेदार प्रियाच्या विरोधात जातात आणि प्रियाला भविष्याचा धोका संभवतो. म्हणूनच प्रिया गुपचूप प्रॉपर्टी पेपर लंपास करते आणि जाऊन डायरेक्ट कृष्णाच्या शेतातच पुरते आणि तिथेच प्रियाचा डाव फसतो. आणि त्याच वेळेस प्रियाला सुतासारखी सरळ करत चक्क कृष्णा आणि रविराजाने काय शिक्षा दिली आहे माहिती आहे? बैल बनवून शेतात नांगरणी करून घेतली आहे प्रियाकडून. त्यातच दुसरा ट्विस्ट हे येतो की प्रिया एका माणसाला हाताशी धरून सदा मैनाला एका वेगळ्या ठिकाणी हलवते आणि प्रियाच्या हातून पडलेली चिठ्ठी जी असते अश्विनला दाखवता क्षणी सायली अर्जुनला धक्का बसतो, कारण त्या चिठ्ठीमध्ये एक प्रिस्क्रिप्शन असतं आणि ते असतं विष, हळूहळू शरीराला घातक ठरणारं विष. पण हे सगळं प्रिया कुणाच्या विरोधात करते आणि सदा मैनाला ज्या ठिकाणी प्रियाने हलवले त्यामागचं कारण नक्की काय आहे? खरं तर प्रियाचा डाव आनंदीमुळे सायलीसमोर उघड झालाय, पण आता सदा मैनाला एका वेगळ्या ठिकाणी हलवण्याचं कारण सायली अर्जुनला कळेल का? आणि प्रियाचा डाव नक्की कसा फसतोय? बैल बनून कृष्णा शेतात तिला कशी जुंपते? हे सगळं आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. त्यासाठी ही व्हिडिओ हा भाग शेवटपर्यंत जरूर बघावा. सायली अर्जुन चैतन्य तिघेही इन्स्पेक्टर सावंतासोबत संतोषच्या बायकोची भेट घ्यायला जातात. जेव्हा अर्जुन विचारपूस करतो की तुम्हीच संतोषची बायको आहात का? मी अर्जुन सुभेदार. आता अर्जुनचं नाव ऐकता क्षणी संतोषच्या बायकोच्या तळपायाच्या मस्तकात जाते. डायरेक्ट ती अर्जुनची चक्क कॉलर पकडते. तू अर्जुन सुभेदार? तूच आहेस तो? अरे तुझ्यामुळे तर माझा नवरा जेलमध्ये गेला. म्हणजे तिच्या मनात इतका गैरसमज पसरलेला असतो. सायली कसं बसं तिला शांत करते की हे बघा, तुम्ही समजताय तसं नाही आहे, तुम्ही खूप चुकीचा गैरसमज करताय. तुम्ही शांत व्हा, तुम्ही इथे बसा आधी, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. इकडे अश्विन अस्मिता दोघेही बोलत असताना अश्विन म्हणतो की अस्मिताई, आपण दोघेही आता एकाच सिच्युएशनमधून जातोय. मला सांग, मला ना खरंच कळत नाही आहे की आपण कुठे कमी पडलो गो, की आपले पार्टनर्स आपल्यासोबत एकनिष्ठ नाही राहिले. तो स्वतःला दोष देतोय हे पाहूनच अस्मिताला त्याच्याबद्दल वाईट वाटतं. अस्मिता त्याला समजावते की अश्विन, मी पण आधी असाच विचार करायचे, पण आता माझ्या लक्षात येते ज्यांचं मन स्वच्छ नसतं ना अश्विन, त्यांना काही कारणं लागत नाहीत. प्रताप, कल्पना ते सगळं पाहत असतात आणि कल्पना फोनमध्ये ते रेकॉर्डही करत असते. अस्मिताला उशिरा का असेना शहाणपण आलं यातच त्यांना समाधान असतं. सचिन आणि तन्वी दोघेही एकसारखेच निघालेत. मग तू का स्वतःला दोष देतोयस? आपण फक्त आता आपल्यापुरता विचार करायचा. त्यावर अश्विन वैतागतो की अस्मिताई, ते फक्त बोलायला सोपं आहे ग, पण मला सांग ना, तू कसं सावरलं या सिच्युएशनमधून स्वतःला? तेव्हा अस्मिता सांगते की अश्विन, अरे आपल्यावरती प्रेम करणारी इतकी माणसं आहे ती. मम्मा, डॅड, पूर्णाजी, सायली, अर्जुन किती प्रेम करतात ते आपल्यावरती. आणि मला खात्री आहे की ते मला एकटं कधीच पडू देणार नाहीत. उलट आपण असं तोंड पाडून बसलो ना अश्विन, त्यांना जास्त त्रास होतो, जास्त वाईट वाटतं. त्यामुळे आपण खुश राहायचं. त्यावर अश्विन म्हणतो की अस्मिताई, असं ठरवून आनंदी नाही ना राहता येत. तेव्हा अस्मिता त्याला लाख मोलाचा सल्ला देते की जी माणसं आपल्याला दुखवतात त्यांचा विचार कशासाठी करायचा? उलट ज्या माणसांमुळे आपण आनंदी आहोत त्यांचा विचार करूयात ना. अश्विन सांगतो की अस्मिताई, मला तुझ्याशी बोलून खरंच खूप बरं वाटलं. मी पूर्ण प्रयत्न करेन या सगळ्यातून सावरण्याचा. हो, पण एवढं मात्र नक्की आहे की मी तन्वीला आता कधीच माफ नाही करणार. तेव्हा कल्पना, प्रताप दोघांचेही डोळे पाणावलेले असतात. आपले अश्रू पुसतात आणि हसऱ्या चेहऱ्याने विचारतात की येऊ का? अस्मिता पाहता क्षणी विचारते की अरे डॅड, तुम्ही या ना. खरं तर त्यांनी पूर्णाईंना व्हिडिओ कॉल लावलेला असतो. रूममध्ये प्रवेश करता क्षणी कल्पना सांगते की पूर्णाईचा फोन आहे, बोला तुम्ही त्यांच्याशी. व्हिडिओ कॉल केलेला असतो तेव्हा अश्विन विचारतो की पूर्णाची, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम वगैरे नाही आहे ना? गोळ्या वगैरे व्यवस्थित घेतेस ना? तेव्हा पूर्णाची फिरून उलटा प्रश्न करते की अश्विन, तू ना सतत मला तब्येतीबद्दल प्रश्न विचारत असतो, म्हणजे तुझ्यातला डॉक्टर कायम जागा असतो.
मग स्वतःबद्दल विचार करताना तोच डॉक्टर कुठे जातो? आता हे अश्विनच्या डोक्यातच शिरत नाही. तो विचारतो की म्हणजे पूर्णाची सांगते की सगळं ऐकलंय मी. अश्विन, तू स्वतःची तब्येत जप, शारीरिक पण आणि मानसिकसुद्धा. तुम्ही दोघं खूप समंजस आहात. आता अस्मिता म्हणाली तसं की आम्ही सर्वच जण तुमच्यासोबत आहोत. तेव्हा कल्पनासुद्धा समजावते की हो, अगदी बरोबर, आम्ही सगळेच जण तुमच्यासोबत आहोत. पण आता तुमच्या आयुष्यात तुम्हाला चुकीची माणसं मिळाली, याचा परिणाम तुमच्या भविष्यावरती होऊ देऊ नका. प्रताप म्हणतो की सुभेदारांच्या घरावरती कोणाचीही वाकडी नजर पडू देत. आपण कायम एकत्र होतो आणि एकत्रच राहणार आहोत. आता त्यांच्या दोन्ही मुलांना ते पटतं, अश्विन आणि अस्मिताला. इकडे संतोषच्या घरी आता सर्वजण शांत बसतात. तेव्हा चैतन्य संतोषच्या बायकोला समजावतो की हे बघा ताई, संतोष या गुन्ह्यामध्ये निर्दोष तर आहेच, पण तसंच अर्जुनसुद्धा निर्दोष आहे. दोघांपैकी खून कोणीही केलेला नाही आहे. त्यावरती चैतन्यावरतीच वचकते की मग कोणी केला? कोणी माझ्या नवऱ्याला स्वतःवरती आळ घ्यायला भाग पाडलं? यांनीच केलं ना सगळं. त्यावर अर्जुन समजावतो की हे बघा, जेव्हा संतोषने स्वतःवरती आळ घेतला ना कोर्टात, तेव्हा मलासुद्धा असाच धक्का बसला होता. त्यावर त्याची बायको सांगते की माझा नवरा ना चोऱ्यामाऱ्या करतो खरं, पण खून कुणाचा कधीच करणार नाही. इतका विश्वास तिला त्याच्यावरती आहे. अर्जुन प्रश्न विचारतो की हे बघा, मला तुम्ही सांगा की अलीकडे संतोषला खूप सारे पैसे मिळाले होते का? तेव्हा त्याची बायको सांगते की हो, त्यांना एक खूप मोठं काम मिळालं होतं आणि ते काय काम होतं ते यांना तर माहितीच आहे. इकडे प्रियाची इतकी चिडचिड होते, सगळे सगळे फासे उलटे पडलेत. सुभेदारांनी जेव्हा मला स्टोरूममध्ये राहण्याची परवानगी दिली, तेव्हा असं वाटलं होतं की सगळे माझ्या खोळ्यात आलेत. पण कसलं काय, इथे तर अर्जुन सायली एकावर एक घावच घालतात माझ्यावरती. स्टोरूममध्ये ठेवण्यामागे पण नक्कीच काहीतरी त्यांचं कारण आहे. पण मला त्यांचा एकही प्लॅन सक्सेसफुल होऊ द्यायचा नाही आहे. मला आता काहीतरी वेगळा विचार करायला हवा. आणि प्रियाच्या डोक्यात काय येतं कोण जाणे. पटकन आपली पर्स घेऊन ती बाहेर पडते. रविराजांना झोपच लागत नसते आणि प्रतिमालासुद्धा. रविराज उठून बसतात आणि लाईट चालू करतात. प्रतिमा विचारते की तुम्हाला झोप येत नाही आहे का? तेव्हा रविराज सांगतात की हो, पण आता मला तन्वीशी बोलावंच लागेल. तोपर्यंत प्रिया पर्स घेऊन येते ती अश्विनच्या खोलीकडे. अश्विनला अचानक इमर्जन्सी आलेली असते. तेव्हा प्रिया खरं तर आनंद साजरा करते की वा, काय करेक्ट वेळेला याला इमर्जन्सी आले. आता प्रिया अश्विन बाहेर पडताच पटकन गुपचूप त्याच्या रूममध्ये शिरते. आता प्रिया इतकी शातीर आहे की 2 पावलं पुढचा विचार करते. गुपचूप रूममध्ये शिरते आणि कपाटातून ती रविराजाने काही प्रॉपर्टीचा भाग तिच्या नावावरती केलेला असतो, काही तिच्या इन्व्हेस्टमेंट असतात, ते सगळे पेपर्स आहेत ती पटकन आपल्या ताब्यात घेते आणि स्वतःशीच बडबडत असते की किल्लेदारने काही इन्व्हेस्टमेंट केलेत. उद्या जर का घर सोडायची वेळ आली ना माझ्यावरती, तर मग काही प्रॉपर्टी माझ्या हातात असायला हवी. तोपर्यंत इकडे रविराजाने धक्कादायक निर्णय घेतलेला असतो. प्रतिमा त्याला ते विचारतात की खरं तर अश्विनी आता घटस्फोट घ्यायला हवाय, तुला नाही वाटत आहे का? त्यावर प्रतिमा त्या सांगते की हो, मी तर अश्विनला स्वतःच म्हणाले की तो तन्वीपासून घटस्फोट घे आणि या बाबतीत मात्र मी आणि तुम्ही त्याच्याच बाजूने असू. रविराज म्हणतात की पण अश्विनने घटस्फोट घ्यायची वाट कशाला बघायला हवी? चूक तर तन्वीची आहे ना, तिनेच त्याच्या रस्त्यातून बाजूला व्हायला हवंय. रविराज ठरवतात की आत्ताच्या आता प्रियाशी जाऊन याबद्दल बोलायचं आणि दोघेही स्टोरूमकडे निघतात. पण प्रिया तर नाहीच आहे ना तिथे. प्रिया तर आता पेपर्स गुपचूप जमिनीत काढायला जाणार आहे. पण प्रियाचा हाही प्लॅन फेल ठरणारच आहे. संतोषची बायको सायली अर्जुन चैतन्याला सांगते की माझ्या हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे, त्यामुळे ते मिळेल ते काम घेत होते पैसे कमवण्यासाठी. चैतन्य विचारतो की कुठलं काम घेतलं होतं माहिती आहे? तेव्हा ती सांगते की मला माहीत नाही आहे. इन्स्पेक्टर सावंत सांगतात की संतोषने जर खून करणाऱ्या माणसाचं नाव नाही सांगितलं तर तो आयुष्यभर जेलमध्ये सडू शकतो. त्यावर त्याच्या बायकोच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ती म्हणते की असं नका ना हो बोलू, माझ्या हृदयाचं ऑपरेशन करायचं
ही गोष्ट त्याने खूपच मनावर घेतली आहे आणि पुढे जाऊन जर माझं ऑपरेशन झालं, मी बरीही झाले, तरी पण जर तेच माझ्यासोबत नसतील तर माझ्या जगण्यालाही काय अर्थ आहे. आता संतोषच्या गप्प राहण्यामागचं कारण सायली अर्जुनला उलगडलेलं असतंच. इकडे एकाच वेळेला रविराज, प्रतिमा आणि प्रिया रूम बाहेर पडलेले असतात. प्रिया अश्विनच्या रूममधून पेपर्स घेऊन पसार होते आणि तिच्याकडेच रविराज, प्रतिमा येत असतात. प्रिया इकडे तिकडे नजर ठेवूनच दबक्या पावलांनी बाहेर पडत असते. पण समोरून अचानकच रविराज आणि प्रतिमाची एंट्री होते. प्रतिमाचा पाय पायऱ्यावरून घसरतो आणि तिला सावरतात रविराज. तेच पाहते प्रिया आणि पटकन ती एका रूममध्ये शिरून बसते. स्वतःला वाचवते त्यांच्या नजरेतून. आणि जेव्हा ते दोघेही पुढे निघून जातात तेव्हा प्रिया त्यांची नजर चुकवते आणि दबक्या पावलाने त्यांच्या पाठीमागून निघून जाते. प्रिया तर पसार होते खरी. इकडे आता अश्विन संतोषच्या बायकोला पण बरोबर घोळात घेतो. चैतन्य विचारतो की हे बघा, संतोषने काहीही करून खऱ्या खुऱ्याचं नाव सांगायलाच हवंय. तेव्हा अर्जुन अंदाज लावतो की म्हणजे संतोषने खुनाचा आळ स्वतःवरती तुमच्यासाठी घेतलाय, म्हणजे तुमच्यासाठी तो खरंही बोलू शकतो आणि त्याच्या तोंडून खरं वाजवायचं असेल तर तुम्ही मला साथ द्याल. तेव्हा त्याची बायको शब्द देते की त्यांना बाहेर काढण्यासाठी मी वाटेल ते करेन. आता अर्जुनचा एक प्लॅन असतो, एक ट्रॅप असतो आणि तोच चैतन्य सायलीसोबत संतोषच्या बायकोलाही तो समजावून सांगतो नक्की पुढे काय करायचं आहे संतोषला बोलतं करण्यासाठी. अर्जुनने संतोषला बाहेर काढण्यासाठी फुलप्रूफ प्लॅन बनवलेला असतो, पण सोबतच त्याच्या मनाचा मोठेपणाही दाखवलेला असतो. संतोषच्या बायकोला तो सांगतो की तुमच्या ऑपरेशनचं तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि काळजीही करू नका. माझ्या आजीचं ट्रस्ट आहे अन्नपूर्णा ट्रस्ट, तिथे तुमचं ऑपरेशन व्यवस्थित होईल, कुठलाही खर्च न करता. तेव्हा संतोषच्या बायकोच्या आनंदाचा पारावा राहत नाही. इतक्यातच अर्जुनला फोन येतो आणि रविराजांकडून धक्कादायक बातमी कळते, ती म्हणजे प्रिया गायब झाल्याची. रविराज सांगतात की हे बघ, तू येऊ नको, तुझं काम करते ते, मी शोधतो तन्वीला. अर्जुन सांगतो की आमचं इथले संतोषच्या घरचं काम पूर्ण झालंय सिनियर, आम्ही निघतोच आहोत आता. फोन ठेवल्यानंतर सायली सांगते की मला नाही वाटत की प्रिया लगोलग रविराज काकांच्या हाती लागू शकते. तिला शोधायला आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो की तू जा, मी आणि इन्स्पेक्टर सावंत आहोत, आम्ही दोघे इथला प्लॅन एक्झिक्यूट करतो. प्रियाचा बंदोबस्त करण्यासाठी आता सायली अर्जुनसुद्धा निघतात. तोपर्यंत प्रिया इकडे नेमकी कृष्णाच्या रानात आलेली असते आणि पेपर्स नक्की कुठे लपवायचे तेच तिला कळत नसतं. कारण जर ती नंतर कधी आली तर तिला पटकन पेपर सापडायला हवेत ना, आणि म्हणून ती अंदाज घेते शेताच्या बांधाच्या कडेने लपवलेलं बरं पडेल. प्रिया विचार करते की इथे जर पेपर लपवले तर कोणाच्या बापाला पण सापडणार नाहीत. आणि त्यानंतर ती एक दगड घेऊन तिथे खोदकाम चालू करते. पण प्रियाची अक्कल ना बहुतेक गुडघ्यात आहे, कारण तिने गोल दगड घेतला आणि खणायला सुरुवात केली. कसं ते खणून होईल. त्यानंतर वैतागते स्वतःच की असं जर करत बसले तर 2 वर्ष खड्डासुद्धा खणता येणार नाही. अचानक तिला एक घर दिसतं. प्रिया तिकडे त्या दिशेने जाते आणि त्यानंतर ती एक कुदळ घेऊन येते आणि कुदळाने आता भला मोठा खड्डा तिथे खणते. आणि त्यानंतर आपल्या पर्समधून ते पेपर्स काढते आणि त्या खड्ड्यात पुरून ठेवते. आणि पुरते ते पुरते सोबतच भला मोठा दगड तिथे खून म्हणून ठेवून देते. त्यानंतर आता प्रिया जेव्हा बॅटरी बंद करून तेथून सटकणार, नेमकी कृष्णा तिथे येते आणि कृष्णाने प्रियाला पाहिलेलं असतं. अचानक प्रियाला पाहून तिला मोठा धक्का बसतो. प्रिया तिथे काय करते, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे हे तिच्या लक्षात येतं आणि ती पटकन सायलीला कॉल करते. फोन रिसीव करून सायली विचारते की कृष्णा, अगं इतक्या उशिरा का कॉल केला आहेत. तेव्हा कृष्णा तिला धक्कादायक बातमी देते की हॅलो सायली, अगं मी माझ्या शेतावरती आलो होतो तेव्हा मला प्रिया दिसली गं इथं. ऐकून सायलीच्या पायाखालची जमीनच हादरते. सायली विचारते की अगं ती काय करते तिथे. कृष्णा सांगते की सायली, नक्कीच काहीतरी गडबड आहे बरं का. सायली कृष्णाला जबाबदारी देते की हे बघ, तू तिच्यावरती पूर्ण नजर ठेव आणि ती नक्की काय करते तिथे तेवढं सांग. कृष्णा म्हणते की असं होय, बघ आता मी कशी पकडतो तिला. सायलीने फोन स्पीकरवरती ठेवलेला असतो जेणेकरून अर्जुनही ऐकू शकेल.
तोपर्यंत प्रिया मशाल घेऊन त्या रानातून बाहेर पडत असते. इकडे तिकडे कोणी आहे का, आपल्याला बघतंय का याचा अंदाज घेत घेत पावलं टाकते. इकडे कृष्णा सायलीला म्हणते की या कृष्णाच्या शेतात येऊन कोणी सहजासहजी बाहेर पडलं नाही आहे. ए ऐका, फोन अजिबात ठेवू नको. बघ मी त्या प्रियाची कशी जिरवतो ते. कृष्णा झपाझप पावलं टाकत जाते आणि तिला शेवटी प्रिया सापडतेच. प्रिया एके ठिकाणी काटाड्यात अडकून पडलेली असते. आता तिला बाहेर कसं निघावं तेही कळत नाही. तेव्हा कृष्णा सायलीला सांगते की सायली, प्रिया सापडले बरं का. आता ना फोन ठेवतो मी तोपर्यंत, पण नंतर सांगतो तुला तिला कशी तुडवून काढली ते. कृष्णा मुद्दामच आरडाओरडा करत येते की कोणा रे, कोणा माझ्या शेतामध्ये. ए प्रिया, तू काय करतेस इथे. तेव्हा प्रिया तिची मदत मागते की मला वाचव ना, की मी अडकून पडले इथे. तेव्हा कृष्णा म्हणते की हां, नको तिथे तोंड मारलं की असंच होतं. प्रिया एक मनगढंत कहाणी रचते आणि कृष्णाला सांगते की मी माझ्या मैत्रिणीला भेटायला आले होते. माघारी येताना काही टवाळखोर पोरं माझ्या मागे लागले होते. माझी छेड काढत होती. कसं बसं तावडीतून सुटून मी इथे आले आणि इथे येऊन अडकले ग. तेव्हा कृष्णा डोक्याला हात लावत नाटक करते. असं झालं वय. बरं प्रिया, म्या तुला सोडवतो इथनं, पण तू एक काम कर, तिथं एक घर आहे, तिथं मी तुला घेऊन जातो. तिथं चल, साप बीप हो. अगं रगत यायला लागलंय. कृष्ण मुद्दामच प्रियाला म्हणते की काय आहे, आमच्याकडे असं पाहुणं आलं का आम्ही त्याला सोडत नसतोय बघ. अगं म्हणजे पाहुणचार केल्याशिवाय. आणि प्रियाला कसं बसं त्या बाबळीत अडकलेली असते प्रिया, तिथून ती बाहेर काढते आणि प्रियाला ती एका काकाच्या घरी घेऊन जाते. तिथे आता कृष्णाने चोख बंदोबस्त केलाय प्रियाची जिरवण्यासाठी. त्या काकांच्या घरी घेऊन जाते आणि त्या काकांना कृष्णा सांगते की काका, ही प्रिया काय आहे, आल्या आल्या तोंडावर पडले ना, नाही म्हणजे बाबळीत अडकली होते हो, जरा जखमा बी झालेत. आपल्याकडे ते पाला आहे ना, त्याचा झणझणीत एकदम भारी असा लेप करा आणि लावा. काकांना ती सांगते की व्यवस्थित पाहुणचार करा बरं का. ए प्रिया, जा, हे बघ तो लेप आहे ना, आयुष्यभर तुझ्या लक्षातून जायचा नाही. जा जा. आता कृष्णा इतकी शातीर, तिने बरोबर प्रियाला तिथे अडकलेलं असतं आणि नंतर ती येते. प्रिया ज्या ठिकाणी पेपर पुरले होते ना त्या ठिकाणी ती शोधाशोध करत असते. कृष्णा विचार करते की प्रिया मगाशी इथनंच गेली होती, म्हणजे नक्कीच इथं काहीतरी गडबड आहे. कृष्णे हुडकायला पाहिजे बरं का. कृष्णा एका वेगळ्याच दिशेने हुडकत असते, शोधाशोध करत असते. तोपर्यंत तिची गाय स्वाती ती येते आणि बरोबर तिला जागा दाखवते. मोठ्या मोठ्याने हंबरडा फोडते. कृष्णा येते आणि विचारते की स्वाते, अगं काय झालं इथं. तेव्हा प्रियाची बॅटरी तिथे पडलेली दिसते. सोबतच एक नाणंसुद्धा कृष्णाला सापडतं आणि तिथेच गडबड असल्याचं तिला कळून चुकतं. मग कृष्णा विचार करते की नाणं ते बी सोन्याचं. स्वाते, लक्ष्मी देवीच धावून आली बघा आपल्या मदतीला. कृष्णा ते नाणं घेऊन जाणार. ती तिच्या गाईला स्वातीला सुद्धा हाक मारते की स्वाते चल की ग. पण ती गाय तिथून हालायलाच तयार नसते आणि परत कृष्णाला काहीतरी गडबड वाटते. कृष्णा जेव्हा खाली झुकते तेव्हा तिथे तिला कुदळ दिसतं. म्हणजे प्रिया इथे नक्की काय करत होती याचाच अंदाज तिला येत नाही. नंतर जी गाय जी आहे ती त्या दगडापाशीच थांबते, जिथे प्रियाने कागदपत्र पुरून त्याच्यावरती तो दगड ठेवलेला असतो ना त्या ठिकाणी. तेव्हा त्या स्वातीला तिच्या गाईला बाजूला करते कृष्णा आणि कुदळ घेऊन खणायला सुरुवात करते. आता खणता खणता तिला अचानक काही पेपर्स सापडतात. कृष्णा ते उघडून बघते, पण विचार करते की मला मेलीला कुठलं वाचायला येते. त्यापेक्षा सायलीला आणि अर्जुन दाजीला पाठवतो, म्हणजे त्यांना कळेल तरी. तिकडे सायली अर्जुन विचार करत असतात की प्रिया तिथे का तळमळली असावी. इतक्यातच कृष्णा काही फोटोज पेपर्सचे काढते आणि सायलीच्या फोनवरती पाठवते. तेव्हा सायली अर्जुनलाही कळत नसतं की पेपर्स कसले आहेत ते. तोपर्यंत सायलीने रविराजांना कृष्णाकडे पाठवलेलं असतं. रविराज कृष्णाकडे पोहोचतात. विचारतात की आमची तन्वी इथे आली आहे का. कृष्णा सांगते की होय काका, तुमची तन्वी प्रिया इथेच आली आहे आणि तिने माझ्या शेतामध्ये ना हे काहीतरी कागदपत्र पुरून ठेवली होती, तेवढी बघा की. आता रविराज ते सगळे कागदपत्र चेक करतात. तोपर्यंत सायलीचा फोन येतो. कृष्णा फोन घेते. रविराज फोन स्पीकरवर ठेवायला सांगतात. सायली विचारते की कृष्णा,
अगं रविराज काका पोहोचलेत का तिथे? आणि तू पेपर्स कसले पाठवलेत आम्हाला? रविराज का सांगतात की अगं मी काही तन्वीच्या नावावरती इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या, काही पॉलिसीज, काही माझे प्लॉट्स होते ते तिच्या नावाने केले होते ना, तर त्या सगळ्याचे पेपर्स तिने इथे आणून लपवून ठेवले होते. त्यावर अर्जुन म्हणतो की अच्छा, आणि म्हणून त्या मूर्ख मुलीला वाटलं असेल की आपल्याला ते पेपर कधी सापडणारच नाहीत. म्हणजे प्रियाचा हाही प्लॅन फ्लॉप गेला. सायली आता कुठे उसासा टाकत कृष्णाचे आभार मानते की कृष्णा, तू आमच्यासाठी खरंच खूप मोठं काम पार पाडलंयत. तुझे आभार कसे मानू कळत नाही आहे. त्यावर कृष्णा मुद्दामच म्हणते की आभार मानायची इतकीही घाई करू नका बरं, कारण प्रियाचा अजून खूप मोठा कार्यक्रम बाकी आहे. तेव्हा हे ऐकून या तिघांनाही मोठा धक्का बसतो. इकडे प्रियाचा बँड वाजणं चालू असतं. आता त्या काका काकूने कृष्णाने सांगितल्यानुसार प्रियाला एक लेप लावलेला असतो. प्रिया आधीच विचारते की आगाग होत नाही ना? ते आधी सांगतात तर होत नाही, पण नंतर जेव्हा प्रियाच्या जखमांवरती तो लेप लावला जातो ना, तेव्हा प्रियाची पळताभुई थोडी होते. प्रिया म्हणते की काय आगाग होत नाही म्हणताय? अहो इथे मीठ चोळल्यासारखं वाटतंय जखमेवरती. पाणी 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 कुठे आहे, पाणी कुठे आहे असं करत प्रिया धावतच सुटते वेड्यासारखी. आणि नेमकं बाहेर पळत येतानाच प्रियाला कृष्ण अडवते. ए ए थांब 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 थांब, कुठे जातेस? प्रिया म्हणते की पाणी कुठे आहे, हे सगळं पुसून टाकायचं आहे. त्यावर कृष्णा तिला समजावते की अगं प्रिया, अगं हा जंगली लेप आहे, तो तुला बरं करूनच सोडणार बघ. तरी पण प्रिया म्हणत असते की नाही मला पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, पटकन पाणी पाहिजे. त्यावर कृष्णा म्हणते की थांब, तुला पाणीच प्यायचं आहे ना, आता तुला पाणी कसं पाजते ते बघच. आणि कृष्णा तिच्या जोरदार कानफाटात लागावते. प्रिया तिच्यावरती चवताळते की तू 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 का मारलं मला? इतक्यातच रविराज हजर होतात. रविराजांना पाहता प्रियाला धक्का बसतो. बाबा तुम्ही इथे? तेव्हा रविराज सांगतात की तुझी मजल कुठपर्यंत पोहोचते हे बघायला दुर्दैवी बाप इथे हजरच होतोय. अजून एकदा कृष्णावरती प्रिया चवताळते की तू का मारलंस मला, मी काय केलंय? तेव्हा कृष्णा प्रियाचं चांगल्याच नाडे आवळते. ती विचारते की तू माझं नुकसान केलंयस, माझ्या शेतातली माती उकरलीस तू, माझ्या शेताची नांगरट झाली होती, आता माझं नुकसान केलंय ते भरून द्यायचं तू. मी असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा रविराज म्हणतात की किती खोटं बोलशील अजून तन्वी, बस करा ग. पण कृष्णा आता प्रियाची अशा काही नाग्या ठेचते ना, कृष्णा तिला सांगते की चल, नुकसान तू केलंय ना, माझं शेत बी नांगरून तूच द्यायचं, चल उचल नागर, चल 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 चल. त्यावर प्रिया विचारते की मी काहीच केलेलं नाही आहे आणि ही सगळी कामं बैल करतात, मी का करायची? त्यावर कृष्णा म्हणते की अगं आम्ही तुला तात्पुरतं बैल समजू, तुझ्या केलेल्या नुकसानीमुळे मी माझ्या बैलांना पुन्हा कामाला लावणार नाही, ते काम तूच करायचं, चल. तेव्हा प्रिया वैतागून रविराजांची मदत मागते की बाबा तुम्ही तरी सांगा ना हिला, पण कृष्णा ऐकतच नाही आणि रविराज पण तिचीच साथ देतात. आता प्रिया तिथून धूम ठोकते. धावत असतानाच रविराज म्हणतात की कृष्णा पकड तिला, अजिबात सोडू नकोस, कारण त्यांनाही वाटत असतं की प्रियाला शिक्षा व्हायलाच पाहिजे. तेव्हा कृष्णा म्हणते की तुम्ही काळजी करू नका हो, आणि त्यानंतर ती तिथील एक कॅटी घेते आणि जोरदार प्रियावरती असा निशाणा धरून तिला असा काही दगड मारते ना फिरकावून, प्रिया धाडकन तोंडावरतीच आपटते. आता प्रियाकडे सुटण्याचा कुठलाच चान्स नसतो. तेव्हा कृष्णा पाठीमागून ओरडते की प्रिये चल उठ, उठ आहे, कळलं का तुला, तू काय माझ्या तावडीतून सुटत नसते या. तोपर्यंत इकडे सायली अर्जुन विचारत पडलेले असतात, कृष्णाचा अजून फोन का आला नाही, आणि इतक्यातच फोन वाजतो. आता कृष्णाने डायरेक्ट व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि प्रियाला नांगरटेला झुपलेलं असतं एक बैल म्हणून. तेव्हा मुद्दामच कृष्णा प्रियाला हिनवत विचारते की काय सायले, बघतेस का माझा नवा बैल? प्रियाचा चांगल्या सगळ्या जणी 3 तेरा वाजवता येतात. मजा येते ना प्रेक्षकांनो भाग बघायला. पण हा छानसा भाग आता इथेच संपलाय. आता पुढील भागात आपण बघूयात. अरे बापरे प्रेक्षकांनो, आता तर मोठा ट्विस्ट आलाय. प्रियाने एका माणसाला हाताशी घेतलेलं असतं आणि त्याच्यासोबत एक प्लॅन बनवलेला असतो. तिचे आईवडील, प्रियाचे खरे आईवडील म्हणजे सदा महिन्याला एका वेगळ्या ठिकाणी घेऊन जायचं. जेव्हा प्रिया घरी येऊन सायलीला धडकते, तिच्या हातून एक कागद खाली पडतो. सायली पटकन त्यावरती पाय ठेवून उभी असते
आता प्रियाचं सायली चांगल्या नाड्या आवडते की नशीब समज तुझं की तुला छोटे छोटे धक्के बसत आहेत. ज्या दिवशी सगळ्यात मोठा धक्का बसेल ना, तुझा कणा मोडेल आणि मोडून पडशील तू. सायली ती चिठ्ठी घेते आणि जेव्हा अश्विनला दाखवते ना, तर ते एक स्लो पॉयझन असतं. म्हणजे एक अशा प्रकारचं विष की जे हळूहळू इफेक्ट करतं शरीरावरती. ऐकून सायली अर्जुनला मोठा धक्काच बसतो. तोपर्यंत सदा मैनाला प्रियाने एका वेगळ्या ठिकाणी हलवलेलं असतं आणि तिथे असते आनंदी. पण वेळेवरती आनंदी फोन करून सायली अर्जुनला सावध करते आणि प्रियाचा प्लॅन हाही बहुतेक फ्लॉपच होणार आहे. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचे खरे भाग सर्वात आधी पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून ठेवा, जेणेकरून वेळेवरती भाग तुमच्यापर्यंत